हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी आज थोडंसं लेट उठलो आहे आणि आता जरा फ्रेश वगैरे झालो आहे, आवरलं आहे, यांचं पण आवरलं आहे आणि आता ते रील्स बघत बसले माझ्या आधी आवरून आणि आज आम्ही आम्ही दोघेच नाही, आम्हाला कंपनी द्यायला माझा भाऊ पण आहे, तो पण आमच्यासोबत फिरणार आहे. आज त्याला पण सुट्टी होती तर तो पण आमच्यासोबत फिरणार आहे, कारण आम्ही दोघं पण बोर झालो होतो थोडं. म्हणजे बोर असं काही नाही, पण मग असं अजून एक जण असला ना थोडे डिस्कशन्स वाढते, त्यामुळं म्हटलं त्याला पण घेऊन जाऊ. तर मग आम्ही 3 जण फिरणार आहे आणि आत्ताच मस्त रेडी वगैरे झालो आहे आणि आता मला चेकआउट करायचं आहे. नाश्ता तर आम्ही बाहेर जाऊन करणार आहे. आता तो तर आत्ताशी उठला आहे, मग तो आवरणार वगैरे, तो येईपर्यंत मग आम्ही सोबत नाश्ता करू मग. आणि माझा आउटफिट कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. का बरं हसले हो? तुम्हाला आवडला? थँक्यू. कशी चांगली दिसते का? मस्त दिसते. तुमचं पण छान आहे, नवे नवे शर्ट आहे व. आमच्या सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन आता निघालोय. नाही मला तर नाही, बघते चेक करून घे काही राहिलंय का परत एकदा. नाही राहिले. चला चला, पाण्याची बॉटल घेते का? आपली पाण्याची बॉटल गाडीत ही आपलीच आहे गाडीतून. चला टाकू घ्यायचं. पाणी सांडलं तर माझा शर्ट खराब होईल बरं का? नाही ना, मला तर शॉपिंग नाही केली वरून माझा शर्ट खराब होईल म्हणजे. तू साऱ्या मॉल मध्ये गाणं करीत हिंडली, तुला एक बी आवडली नाही तर मी काय करू? मग म्हणलं आता हे आत्ताच म्हणतील घे, नंतरच म्हणतील 15 घे. मिनिटात म्हणायचं सगळं घेऊन जा. तुम्ही म्हणलेच नाही मला घे. म्हणलेच नाही घे. चलो आम्ही निघालोय आता, माझ्या दादाला घ्यायचं आणि मग आम्ही फिरायला जाणार आहोत. Hi, Hyundai welcomes you. Enjoy a pleasant and safe drive. भद्रा मारुती आणि कृष्णेश्वर मंदिर, जे की सगळं जवळ जवळच आहे. आणि तसंच आपण घरी जाणार. ये तसंच आम्ही घरी पण जाणार आहे बरं का बघायला. सो चला आज दिवसभरात काय काय होतं बघूया. काल काय झालं, आम्ही प्रोझॉन मॉलला चाललो होतो, तर यांनी मला लोकेशन टाकायला लावलं. मग मी लोकेशन टाकलं, पण मी शुअर नव्हते का नक्की मी प्रोझॉन मॉलचंच टाकलंय का, त्याचं स्टार्ट केलंय का. मी त्यांना सांगत होते लेफ्ट घ्या, राईट घ्या, हे करा ते करा, जसं मॅप सांगत होतं तसं मी त्यांना सांगत होते, पण मी शुअर नव्हते की मी प्रोझॉनचंच टाकलंय का दुसरं आहे. मिनिमाइज करून पाहिलं, पण मला वाटत नव्हतं का मी त्या मॉलपर्यंत जाईल, कारण मला स्वतःवरच डाऊट होता की मी चुकीचं काहीतरी टाकलंय. पण मी यांना म्हणले डेस्टिनेशन पर्यंत पोहोचूस तर म्हणली नाही की मला माहित नाही मी कोणतं लोकेशन टाकलेलं आहे. म्हणजे मी टाकलं, मी टाईप करून टाकलं चांगलं व्यवस्थित, पण तरी मी शुअर नव्हते. आणि मग पोहोचल्यावर म्हणते मला आहे ना थोडं असं वाटत होतं की आपण मी रस्ता सगळा बरोबर सांगितला, फक्त आपण कुठं आलोय ना ते नाही माहिती मला. म्हणजे कुठं आलोय ते माहितीये, पण इथंच येऊ का हे माहित नव्हतं. जर चुकले असते ना हो, इतके बोलणे घालले असते का बस परत माझ्या लोकेशनवर कोण विश्वासच ठेवला नसता. तर आम्ही आलोय आता नाश्ता करायला जोगेश्वरी मिसळला. तर चला मस्त नाश्ता करू, मिसळ वगैरे खात. चला मिसळ वगैरे खाऊन झाली, मस्त पोटभर नाश्ता झालाय आणि आता डायरेक्ट भद्रा मारुतीला जायचं, दर्शन वगैरे घेणार आणि मग वेरूळ अजिंठा लेण्या वगैरे आणि कृष्णेश्वर मंदिर, असा काहीतरी प्लॅन आहे आजचा. सो चलो. फायनली आम्ही पोचलोय भद्रा मारुतीला आणि इतकी गर्दी की बस, कारण लॉंग विकेंड, सगळ्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे आणि त्यातले ताजा शनिवार, त्यामुळं खूपच गर्दी. पण ठीक आहे, आम्ही पण त्याच्यासाठीच आलेलो आहे. आपल्यासारख्यानेच आमच्या सारख्यांनीच गर्दी केली इथं.
काय हरकत नाही. मी जेव्हा आले ते म्हणजे मी ट्रिपला आले तेव्हाच भद्रामूर्तीला आलेले, तर तेव्हा नाही कमी गर्दी ती काहीच नव्हती जवळजवळ. एकदम चांगले दर्शन झाले. ते आता आज बघू कसे होतं दर्शन कसे नाही. हे बघा किती मोठी लाईन आहे. आम्ही शेवटी या लाईन. माझं तर दर्शन झालंय. सुनील त्या लाईनमध्येच आहे, कारण लेडीजसाठी लाईनच नाही, डायरेक्ट जायचं दर्शन घ्यायचं, कारण जवळून दर्शनच नाही. इथं शनी मंदिर पण आहे, तर इथं पण जेंट्स लोकच दर्शन घेतात, त्यामुळे इथं पण लांबूनच दर्शन घ्यायचं. हे बघा हे दोघं अजून लाईनमध्येच. आम्ही एलोरा केव्जला पोहोचलोय आणि गाडी पार्क करायची आहे, पण इतकी मोठी लाईन आहे की काय हो. आता एलोरा म्हणले ना. आता नाही काय म्हणे ॲलोवेरा हो ॲलोवेरा केव्ज. इतकी गर्दी आहे आज ना का बस. ट्रॅफिक पण खूप आहे आणि झालं गाड्या तर विचारायचं नाही. पार्किंगमध्ये सुद्धा फुल आहे. बघा सगळीकडे गाड्याच गाड्या. असं गर्दीमधून आपली पार्किंगची जागा शोधा, गर्दीमधून आपला आनंद शोधा. हा चांगले दिसत आहे, अशी कॉम्प्लिमेंट द्यायची होती. छान दिसत आहे म्हटलं. हा अजून शायनिंग. चष्मा घातल्याचा एक फायदा काय माहिती काय, आपण कोणाकडे पाहतोय ते कळत नाही. तिकीटला लाईन पहा किती मोठी, आणि इकडे एवढे सगळे वेटिंगला बसलेले आणि एवढी मोठी लाईन आहे. लाईनला उभे राहिले शेवट आहे तुम्ही तर. फायनली तिकीट्स वगैरे भेटले. तिकीट कसे भेटले आपल्याला, एवढी मोठी लाईन होती. पेमेंट माणसालाच करून देणं, म्हणजे जे कॅश पेमेंट आहे त्यांनाच घेतलं काय. सुट्टे बी बरं कॅश मध्ये पण सुट्टे द्यायचे, जेवढी तिकीटची अमाऊंट ती पण सुट्टी द्यायची. बरं आम्ही जेव्हा आलो होतो ना म्हणजे ट्रिपला, तेव्हा इथं सगळं ग्रीन होतं आणि सगळं गार्डन टाईप होतं. सो फायनली आलोय आम्ही कैलास टेम्पलला. खरंच मस्त आहे बरं का, म्हणजे पूर्ण दगडात त्यांनी डोंगर फोडून बनवलेलं आहे ना मंदिर. आपल्याकडे मंदिर ट्रेडिशनली कसं खालून वरती बनवलं जातं कळसापासून. हां म्हणजे पायापासून कळस जातो. हां हे मंदिर बनवताना सुरुवात कळसापासून झाली हां आणि मग खाली आले, म्हणजे असं वरून खाली मंदिर कळसापासून पायापर्यंत बनवले. पाया ऍक्च्युली तर डोंगरच होता. मेन गोष्ट काय आहे का, त्यांना एवढ्या 3000 वर्षापूर्वी त्यांना हे कसं कळलं का ह्या जागेवरती दगड पूर्ण वरपासून खालीपर्यंत एकदम टणक राहणार. जसं दगडांमध्ये हे डोंगर लावाचे दगड आहे, डोंगर आहे, पण लावाच्या डोंगरामध्ये काही ठिकाणी भगदाड राहतं, काही ठिकाणी सफेद दगड राहतो, काही ठिकाणी बुनक्याचा दगड राहतो. हा यांना काळा पाषाणी दगड कसं काय सापडला, काय कळलं त्यांना वरून डोंगरावरून पाहिलं. हुशार असतील ते. हा हे तुलाही ब्राईट दिसायला लागली, मला चष्मा काढलो डायरेक्ट, हरवली डायरेक्ट तू गर्दीमध्ये माहिती आहे. चालता चालताच हरवून गेली. हा गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे इथं. एवढी अजून पुढं किती माहित नाही, आणि मी व्हिडिओच्या नादात मागं राहते आणि हे दोघं पुढं जाते. ह्या ज्या पायऱ्या आहे ना, इथं माझी एक मेमरी आहे. जेव्हा मी 8वीला असताना इथं ट्रिपला आले होते, तर ह्या पायऱ्यांवर बसून आमच्या सगळ्या क्लासमेटचा फोटो आहे.
मंदिर सगळं वरून खाली बांधित आणलेलं आहे, म्हणजे कापत आणलेलं आहे, दगड कापत. हे ठीक आहे, इथपर्यंत जागा मोठी बांधता येत होतं. हा जो स्तंभ आहे हा कसा काढला असं, ते पण 3000 वर्षापूर्वी. साईडचा दगड फोडला असं सगळं. आपण ते किती शार्प आहे पाय ना, किती त्याच्यात हस्तकला आहे. खाली कापी चालली आणि उलट तयार केलं. हे इकडं तुम्हाला दिसतंय ना, हा जो आहे ना, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बांधतंय. त्या बीममध्ये आणि ह्या बीममध्ये फरक पाक येते. हे आजच्या न्यू एज टेक्नॉलॉजीमध्ये किती फरक आहे, किती डिफिकल्ट आहे बघून घ्या. इकडं कैलास मंदिर वगैरे सगळं बघून झालेलं आहे आणि आता लेण्या बघायला चाललोय. घाम पुसत गणपती बाप्पा पण आहे इथं. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती कैलास मंदिरकडे जास्त गर्दी, पण इथे एवढी गर्दी नाही. म्हणजे तिकडून लोक अजून येत आहे बघायला, पण तिथंच लोक जास्त फोटोशूट वगैरे तिथंच सगळं करते. इकडं एवढं नाही येतं कोणी, पण इकडं छान आहे यार, रिकामा आहे. लोणी क्रमांक 17, गुफा क्रमांक 17. लोणी ॲलोवेरा लोणी. असंच म्हणली होती ना. मी ॲलोवेरा बोलले आणि नंतर मुद्दाम तुमच्यासाठी मी लेणी होतं ना म्हणलं, आता लेणीचं लोणी करून टाकू. तू काय कळते ॲलोवेरा लोणीला गेलो होतो. लोक मला म्हणा नागं बाई मराठीत नीटली. कसं मज्जा खुश. आता आमच्या ह्याच्यात खायचं नाही बरं. खाणार हा खाणार मग नवीन घेऊन द्या सांगा. नाही. चला सगळं फिरून झालंय, आता घरी जायचंय आम्हाला. पण दादा पण चाललाय त्याच्या रूमवर. त्याला बाय बोलतो आणि आम्ही पण निघतो आता आमच्या. मला नाही का एक गोष्ट आठवली आता. एक बोर्ड वाचला मी हायवेवर. ते USA मधले, दुसऱ्या देशातले कुठले हायवे असले ना, युरोपियन कंट्री मधले किंवा USA मधले, तर अशा एक्सप्रेस वे वरती स्लो चालायसाठी काय लिहिलेलं राहतं, लिमिट युअर स्पीड. असे हळू प्रत्येक ठिकाणी स्पीड लिमिट लावेल राहतं की तुम्ही त्या स्पीडच्या वरती चालवू नका, लेन एक्सचेंज करू नका. असं आपल्या देशात कमी चालवायसाठी काय सांगते माहिती, आवरा वेगाला सावरा जीवनाला. अति घाई संकटात नाही, म्हणजे डायरेक्ट एकदम असं रायमिंग बिमिंग, म्हणजे माणसाला फीलच होतं. त्याला हळू चालला असं नाही सांगायचं. तुला पुढं काय होईल ते सांगत थोडं. तू जर नीट नाही चालला ना लाईनीवर तर तुला काय होईल ते पाहिजे पुढं. आता पाय बोर्ड आला बरं का, वाचतो काय इंग्लिश मध्ये कीप युअर डिस्टन्स. कीप युअर डिस्टन्स वाटतं. तो मागं बोर्ड काय होता माहिती का, आवरा वेगाला सावरा जीवन. अरे भाई डायरेक्टली साधं सुरक्षित अंतर ठेवा. एवढं इमोशनल करायची काय गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट इमोशनल करते भारतात. इमोशनल नाही सांगितलं पाहिजे लोकांना, तो जर हे केलं तर असं भेटत. कायच बोलणार आहे, म्हणजे हसू आलं मला डायरेक्ट असं आठवण. फायनली आलो आम्ही घरी.